सर नमस्कार. बार्शी टुडे मध्ये खूप खूप स्वागत आहे सर आपलं. थँक्यू. सर वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर तुम्ही प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये वळाला. व्यापार उद्योग आणि त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल उद्योजक म्हणून करिअर सुरू करायचं असं काही ठरवलं होतं का? असं काही स्पेशली ठरवलेलं नव्हतं. आमचं पिढीजात व्यवसाय आहे. आमचे काका वडील आजोबा यांचे 3-4 फॅक्टरीज होते. पण 94-95च्या दरम्यान काही अशी घटना घडली की आम्हाला वेगळं करिअर करायची संधी मिळाली. पप्पा घरातून आम्ही बाहेर निघालो आणि एक कारखाना प्लास्टिक ब्लो मोल्डिंगचा एकाला भाड्याने द्यायचा होता. तर ते भन्साळी साहेब यांनी आपल्याला तो कारखाना भाड्याने दिला आणि तिथनं आपण व्यवसायाची सुरुवात केली. 1 मशीन आणि 2 कामगार एवढ्या अशा छोट्याशा ह्याच्यातनं आपली व्यवसायाची सुरुवात झाली. आणि सुदैवाने आज 20-25 वर्षाच्या काळानंतर आज आपले 6 युनिट झालेले आहेत. त्यामध्ये आज साधारण 100 ते 150 लोक काम करतात आणि अगदी आनंदाने बार्शी सारख्या छोट्याशा गावामध्ये एक चांगला व्यवसाय उभारण्यात आम्ही यशस्वी झालो. वडिलांचा वगैरे व्यवसाय कोणता होता? आमचा अगोदर ऑइल मिल होती, हळदी पावडरची फॅक्टरी होती, हळदी मिरची. त्यानंतर राज आईस कँडी म्हणून सगळ्यात अगोदर ती फेमस आईस्क्रीमची फॅक्टरी होती. त्याच्यानंतर प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये मशीन मॅन्युफॅक्चरिंग ऍडव्हान्स इंजिनिअरिंग या नावाने आमच्या काकांनी ते सुरुवात केलेली. आणि मोल्डेज इंडिया असे 4 युनिट आमचे होते. त्याच्यानंतर आम्ही गणेश प्लास्टर पॅक या नावाने 1993ला 93ला ही आमच्या व्यवसायाची सुरुवात केली परत पुन्हा. अलीकडे सर्वांना यश मिळावं पण ते शॉर्टकटनी मिळावं असं वाटतं. म्हणजे परिश्रम नकोत, कष्ट नकोत, कोणतंही नको. उद्योग व्यवसायात तुम्ही पदार्पण केल्यानंतर तुम्हालाही काही अडचणी आलेल्या असतील, त्या अनुभवांबद्दल काय सांगाल? तसं विचार केला तर एक काम सोपं नव्हतं. कारण का आम्ही ज्या व्यवसायात होतो किंवा जो व्यवसाय आम्हाला करावा लागला, कारण का फंड्स काही नव्हते आणि नवीन व्यवसाय करण्यासाठी सगळ्याच गोष्टी लागतात. पण सुदैवाने आम्हाला जी वस्तू किंवा जी युनिट भाड्याने मिळालं सुरुवात करायला ते ब्लो मोल्डिंग प्लास्टिक इंडस्ट्री, प्लास्टिक कॅनची फॅक्टरी होती. आणि ते व्यवसाय असा होता की त्याचं रॉ मटेरियल सर्व बाहेरनं येत आहे आणि त्याचं मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर जे प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे बाहेर विकले जातात. तिथं त्याचा जो सेल आहे तो 1% सुद्धा नव्हता. पण दुसरं आपल्याकडे ऑप्शन नव्हतं म्हणून आपण ते सुरुवात केली. आणि आम्ही सुद्धा ह्या गोष्टी चेक केल्या की 2 वर्ष लिटरली मी रोज वेगवेगळ्या गावात रोज जात होतो. कुणी त्याला लवकर सस्टेन करत नव्हतं. कारण का तुम्ही छोट्या गावात नाही येत आहे, तुम्ही रेग्युलर माल देऊ शकणार का, तुमची क्वालिटी, तुमची क्वांटिटी, तुमची सर्व्हिस या सर्वांच्या बाबतीत त्यांना शंकाच असायची. पण कन्सिस्टन्सी मी नाही सोडली. म्हणजे एक थोडक्यात किस्सा एक सांगतो की मी नांदेडला जात होतो. तिथे एक भारत जनरल स्टोअर समीरबाई म्हणून आमचे एक व्यापारी आहेत. मी दर 15 दिवसाला सकाळी इथनं 6-6:30ला बसने जायचो नांदेडला. 11:30-12 वाजता पोहोचायचो. त्यांच्या दुकानात जायचो. समीरबाई काय ऑर्डर आहे का? ते माझे नाही, आमचं हैदराबादवरनं माल येत आहे, ऑर्डर नाही. मग तिथं बसायचो. ते बरोबर 12:15 वाजता नमाजला जायचे. मग तिथं 10-15 मिनिट बसल्यावर ते नमाजला उठले की मी म्हणायचो मला बस स्टँडला सोडा ना. ते मला बस स्टँडला सोडायचे. ही 3-4 वेळा ही प्रोसेस झाल्यावर ते एक दिवशी म्हणले अरे तू दर 15 दिवसाला येतो, मी तुला नाही म्हणतोय तरी तू येतोय आणि तुला मी 4 वेळा सांगितलं की नांदेडमध्ये अजून व्यापारी आहेत, तू त्यांना जाऊन भेट, तिथं तुला ऑर्डर मिळेल. आम्ही हैदराबादवरूनच माल घेतो, आमचे त्यांचे कॉन्टॅक्ट चांगले आहेत, आम्ही नवीन माणसाकडनं माल घेत नाही. तर मी त्यांना म्हणायचं मला काम करायचं तर तुमच्याशीच करायचं. तुम्ही किती वेळा मी नाही म्हणलं मी येणार, माझ्या पद्धतीने येणार आणि मी येऊन जाणार. ज्यावेळेस मी 7-8 वेळा गेलो आणि माझं शेड्यूल असायचं, मी 12:15ला पोचायचो, 10-10:30ला पोचायचो, 11 वाजताच्या आसपास. त्यांना 15 मिनिट भेटायचो आणि ती परत मला बस स्टँडला सोडायची आणि मी बार्शीला निघून यायचो. एक दिवशी त्यांनी परत गेल्यावर ते म्हणले की अरे तू काय ऐकणार नाही. म्हणले ठीक आहे पण मी माल जास्त घेणार नाही, पण सुरुवात करतो, थोडासा माल पाठव. आणि ज्यावेळेस मी तो मिन टाइम मध्ये आम्ही अभ्यास केला की आम्ही जे व्यवसाय निवडलेला होता त्या व्यवसायामध्ये सगळ्यात मोठी अडचण होती, आमचा व्यवसाय होता ब्लो मोल्डिंगचा, कॅन बनवायचा. तर हे अगोदरचे जी इंडस्ट्री मुंबईवरनं यायचे, हैदराबादवरनं यायचे किंवा पुण्यावरनं यायचे, तर ते लोक सगळे ट्रान्सपोर्टला माल पाठवायचे. ट्रान्सपोर्टवरनं परत त्यांच्या दुकानापर्यंत माल पर्यंत माल दबून जायचा, खराब व्हायचा. आणि ते परत त्यांना वापरल्या रिप्लेसमेंट खराब झालेला माल परत पाठवायला त्यांना फार अडचणी यायच्या. या गोष्टी मला थोडासा अंदाज आला होता की ह्यात जर सक्सेस व्हायचं असेल तर ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी त्यांना करावं लागेल. तर ज्यावेळेस तिने मला थोडीशी ऑर्डर दिली तर मी ट्रान्सपोर्टनी माल न पाठवता मी स्वतः एका भाड्याच्या टेम्पोमध्ये माल भरून गाडीत बसून तिथं आणलं आणि त्यांच्या दुकानापर्यंत जकात वगैरे असायची त्यावेळेस जकात करून
नाहीतर ह्यांची प्रोसेस असायची की माल आला की ह्यांना जकातील जावं लागायचं त्या जकात ऑफिसमध्ये त्यावेळेस. तिथनं ती अर्ध्या पाऊण एक तासाची प्रोसेस करायची, मग माल गोडाऊनला घेऊन यायचा. मी सगळं सकाळी त्यांचं सगळं करून डायरेक्ट गोडाऊनला गाडी नेऊन थांबवली. ती म्हणले माल आला, म्हणले आला, जकात कोणी केली? म्हणलं मी केली. तुम्ही कसं काय केली? म्हणलं बिल होतं त्या पद्धतीने केली जकात. आणि क्वालिटी तिने बघितली, रिप्लेसमेंट काही नाही, माल कुठला दबलेला आला नाही, एकदम जसं फॅक्टरीत बनला तसा माल तिथं पोहोचला. तर तिथं ते फार इम्प्रेस झाले. आणि महिन्या 2 महिन्यानंतर ज्यावेळेस 2-3 डील झाल्या तर एक 10-15 कॅन रिप्लेसमेंट येतच राहते ह्या आयटम मध्ये. तर ह्यांची प्रोसेस अगोदर अशी होती की ती रिप्लेसमेंट गोळा करायचं, 6-8 महिन्यांनी एकदा हैदराबादला परत पाठवायचं, परत जाऊन त्यांचा हिशोब करायचा. मी लगेच मला किती कॅन रिप्लेसमेंट येतात? 10-15, ते द्या, लगेच पैसे वजा करून घ्या. त्यांना ते एवढं आवडलं. आणि त्यानंतर जी आमची सुरुवात झाली, आज माझ्या 22 ते 25 वर्ष झाले, आजही आम्ही त्या व्यक्तीसोबत काम करतोय. आणि मला सगळ्यात मोठा आनंद आहे की मी एकमेव असा म्हणजे व्यावसायिक असेल की त्यांच्या 4 पिढ्यासोबत मी काम करतोय. त्यांच्या आजोबासोबत केलं, त्यांच्या वडिलांसोबत केलं, त्यांच्या मुलासोबत केलं, ना आता त्यांचा मुलगा, आमच्या सांगलीची एक पार्टी आहे किंवा लातूरची पण आहे, हे असे सगळे आमचे जे व्यावसायिक आहेत, आमचे 150-200 डीलर आहेत. ज्यावेळेसपासून त्यांच्याशी आम्ही सुरुवात केली, आजही ते लोक आमच्याशी कनेक्टेड आहेत. कुठल्याही कारणाने किंवा काही कुठल्याही यांनी आजपर्यंत कुणीच कमी झालं नाही. म्हणजे एकदा जुडला गेला तर आपण पण एकदम व्यवस्थित आणि क्लीन व्यवसाय करतोय आणि ते लोक पण साथ देतात चांगले. एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून जेव्हा आपण प्रसिद्धीच्या झोतामध्ये असतो तेव्हा ते परिश्रम घ्यावे लागतात. तर काय सांगाल आता नवीन व्यवसाय जे सुरू करतायत त्यांच्याशी काय सांगाल उद्योजक म्हणून? उद्योजक म्हणून किंवा नवीन व्यवसाय ज्याला करायचा आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट वैयक्तिक माझा अनुभव, हे काय सगळीकडे लागू होईल असं मी म्हणत नाही, पण आज आपण बघतो की एखाद्या व्यवसायाचं किंवा इंडस्ट्री कुणाला करायची म्हणलं तर तुझ्या डोक्यात पहिल्यांदा असतं की एक मोठं शेड असायला पाहिजे, एक चांगलं ऑफिस असायला पाहिजे. अजून चालू व्हायच्या अगोदर त्याच्या डोक्यात की बाबा एक मॅनेजरचं कॅबिन, एक सेल्समॅनचं कॅबिन, एक स्टोअर किपरचं कॅबिन. पण माझं वैयक्तिक मत आहे की जोपर्यंत तुम्ही सस्टेन होत नाही तोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त खर्च न करता तुम्ही तुमच्या क्वालिटी, तुमच्या चांगल्या मशीन्स आणि जे तुमच्यासोबत लोक स्टाफ काम करतो त्यांच्यासोबत त्यांच्या मिळून राहून त्यांच्यासोबत काम करणं, ते यशाला सगळ्यात चांगला मार्ग आहे. कारण का की आपली बऱ्याचशा वेळा मोठी इन्व्हेस्टमेंट आपली तिथं ब्लॉक होऊन जाते आणि परत रॉ मटेरियलला पैसे कमी पडतात किंवा एखाद्या पार्टीने पैसे आपले थांबवले तर ते सुद्धा परत लवकर पैसे आले नाही तर आपला व्यवसाय अडचण येते. तर आम्ही त्या गोष्टी आवर्जून आम्ही पाळल्या आणि आम्ही सगळ्यांना ते सांगतो की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च जास्त करू नका. एकदा तुम्ही सेट झाल्यानंतर मग तुम्ही काय 4 मजली ऑफिस बनवा त्याला कोणी विचारणार नाही, पण जोपर्यंत तुम्ही सस्टेन होत नाही, जोपर्यंत तुमचं सुरू होत नाही, तो तुम्ही स्टेबल होत नाही तोपर्यंत फक्त काम आणि काम. म्हणजे मी सुद्धा आणि कार्यक्रम, लग्न ही चालत राहतात. आम्ही ज्यावेळेस व्यवसाय चालू केला सुरुवातीला 3-4 वर्षापर्यंत आमच्या कुठल्या मामाच्या मुलाचं लग्न, मावशीच्या मुलाचं लग्न, लोक म्हणायचे यावं लागतंय, जावं लागतं. म्हणजे मी कुठंच जाणार नाही. 3 वर्ष 4 वर्ष मला जोपर्यंत मी स्टँड होत नाही तोपर्यंत मी कुठंच येणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या एखादा कशाचा छोटा मोठा कार्यक्रम करा, मी 10 वेळा येईल तिथं, पण आता मी येणार नाही. लिटरली मी असं कुठंच कधीच गेलो नाही. फक्त काम म्हणजे काम. आणि लिटरली ऑर्डर असू नसू, सकाळी 9ला फॅक्टरी उघडायची म्हणजे उघडायची आणि संध्याकाळी जी टाइम आहे 9-10 वाजेपर्यंत तिथपर्यंत थांबायचं म्हणजे थांबायचं. परिस्थिती अशी होती की टेम्पोनी आम्ही माल डिलिव्हरी द्यायचो. ड्रायव्हर वगैरे ह्याची पण पेमेंट करायची कॅपॅसिटी नव्हती. तर मी किंवा माझा भाऊ किशोर आम्ही 400-400 किलोमीटर ट्रक चालवलेले आहेत. म्हणजे संध्याकाळी इथनं माल भरून निघालो तर जळगाव, नाशिक, धुळ्या इथपर्यंत आम्ही नॉनस्टॉप जात होतो. सकाळी डिलिव्हरी द्यायची, तिथनं परत संध्याकाळी निघायचं, परत सकाळी इथं यायचं. पण टाइम गेला, पण ती फक्त आम्हाला 1.5-2 वर्ष काम करावं लागलं, मेहनत करावं लागली तेवढी. परत एवढं नाही काय करावं लागलं. गणेश प्लास्टो फॅक्टरी असं नाव ठेवण्यामागे काही उद्देश होता का? हा, आमचे गुरु महाराज, गुरु गणेश मलजी महाराज, की ज्यांच्या कृपेमुळं की ज्यांच्या आशीर्वादामुळं आमचं हे सगळं चालतंय. आणि माझे पप्पा त्यांचे अतिशय म्हणजे फार मनातले भक्त. आमच्या पप्पांना मागच्या 30 वर्षातनं त्यांनी एकही अमावस्या चुकली नाहीत. जालना साधारण 250 किलोमीटर आहे, पण आमचे पप्पा दर अमावस्याला जालन्याला दर्शनाला जातात. माझी मिसेस हेमा त्यांनी चालू केलं, ती 18 वर्ष तिथं दर अमावस्याला जाते. त्याच्यानंतर 2 वर्षांनी मी चालू केलं, मलाही 15-17 वर्ष झाले. आता माझा मुलगा यश जो काम बघतोय किंवा माझा भावाचा मुलगा आदित्य, तो सुद्धा आमची पूर्ण फॅमिली दर अमावस्याला जालन्याला जाते. आणि केवळ त्यांचे फार मोठे आशीर्वाद आहेत, त्याच्यामुळे आज आम्ही असं या स्टेजला आहोत. हे प्लास्टिक इंडस्ट्री बद्दल झालं.
अगदी आरोग्यदायी जलतरण तलावापासून प्रशस्त क्रीडा मैदानापर्यंत सर्व सोयी सुविधांनी युक्त असं आरके क्लबची तुम्ही छान आयोजन केलेलं आहे. तर ही संकल्पना कशी सुचली आणि या आरके क्लबमध्ये उपलब्ध सोयी सुविधांबद्दल काय सांगायचं? ऍक्च्युली माझी मुलगी लहान असताना त्याला मामाच्या गावाला बीडला गेली होती. तिथं स्विमिंग पूलला मामा घेऊन गेले स्विमिंग करायला. मग तिथं आल्यावरती जिद करायला, पप्पा मला स्विमिंग क्लास, मला स्विमिंग शिकायचे. आम्ही बार्शीत थोडी चौकशी केली, पण बार्शीत असे स्विमिंग पूल वगैरे त्यावेळेस एक पण नव्हता. आणि आपली सुदैवाने इथे एक जागा घेतलेली होती. मग मी आणि माझी मिसेस हेमा आम्ही दोघं इथं असं आलो. मला काहीतरी करायचंय, तर ते म्हणजे आपण स्विमिंग पूल बांधूया. स्विमिंग पूल बांधूया, कल्पना तर चांगली आहे, पण कसं होईल ते. मग आम्ही घरी गेल्यावर माझे भाऊ आहे, विक्की आहे, किशोर आहे, कमल आहे, दिनेश आहे, अमित आहे, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. तर त्यांनी सगळ्यांनी होकार दिला आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की करायचंय तर मग आपण एक एक्स्ट्रीम लेवलला जाऊन करू. मग फक्त वैयक्तिक आपल्या पुरतं करण्यापेक्षा आपण थोडंसं मोठं करू, जेणेकरून सगळ्यांना याचा आनंद घेता येईल. मग काही मित्रांशी चर्चा झाली, तर सगळ्यांचं म्हणणं आलं की तुम्ही अगोदर 2-5 क्लब बघून या, कसे असतात ते, कसे चालतात, ह्याचं तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवा, ह्याचा खर्च किती लागणार, हे बनणार कसं, त्याचे इनपुट्स परत कसे येतील. मग एक दिवशी आम्ही, माझी मिसेस म्हटलं हे आम्ही असंच चर्चा केली, म्हणलं हे जर प्रोजेक्ट रिपोर्ट आणि एक क्लब बघून जर आलो तर 100% आपल्याला ते करणं पॉसिबल होणार नाही. आता करायचं तर मग करायचंय. मग आम्ही म्हणजे तुम्ही ह्याचा भरोसा करणार नाही, पण ही ज्यावेळेस आरके क्लब सुरू केलं आणि संपूर्ण कन्स्ट्रक्शन करून ते चालू झालं, तोपर्यंत आम्ही एकही क्लब बघितला नाही. आम्ही कुठला ह्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला नाही. ह्याला पैसे किती लागणार हे माहिती नाही. फक्त सकाळी आम्ही विचार केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लिटरली पोकलँडवाला बोलवलं आणि काम चालू केलं की डायरेक्ट खड्डा खोद बाबा आणि परत बघू आपण काय होईल ते. आणि सुदैवाने आम्ही साधारण 9 महिन्यामध्ये हे सगळं रेडी केलं आणि पूर्ण रेडी झाल्यानंतर क्लबची ओपनिंग केली. तोपर्यंत बार्शीतल्या कुणालाच माहित नव्हतं की इथं असं काहीतरी बनतंय. आणि हे बनल्यानंतर आम्ही ज्यावेळेस ओपनिंग केली त्यावेळेस लिटरली तुम्ही आता हे वातावरण बघितलं असेल तर सगळ्या लोकांना ते आश्चर्य होतं की हे इतकं चांगलं बनलंय, पण तरी सुद्धा एक शंका होती की चालणार कसं, लोक बार्शीत अफोर्ड करतील, येतील का. पण मी एक अगदी आवर्जून सांगू इच्छितो की चांगल्या गोष्टीला, चांगल्या प्रयत्नाला लोक 100% साथ देतात. बार्शीमधले आमच्या आरकेमध्ये आज सुरुवातीला 2-3-4 महिने वेळ लागला, पण 4 महिन्यानंतर आज जवळजवळ 130 ते 35 लोकांनी यात सहभाग घेतला. त्यामध्ये 50-60 डॉक्टर्स आहेत आणि व्यापारी आहेत, इंजिनियर्स आहेत. हे सगळेजण हेल्थ कॉन्शियस झाले. सगळे रोज येतात, भेटतात, मस्त एन्जॉय करतो. आरोग्यदायी वातावरण झालं. आम्ही सगळे तर विविध कार्यक्रम घेतो, म्हणजे न्यू इयर पार्टी असेल, रंगपंचमी असेल, व्हॅलेंटाईन डे असेल किंवा होळी असेल, असे सगळे सण साजरे करतो. गणपती असेल, त्यानिमित्ताने सगळे एकत्र येतात, हसतो, बोलतो, मस्ती करतो. आणि मी आवर्जून सांगतो लोकांना की क्लब, मला बरेच जण विचारतात क्लबचं एवढं काय महत्व आहे, काय क्लब म्हणजे. मला क्लब म्हणजे काय की तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर बार्शीतले जे आमचे मेंबर आहेत त्यातल्या कोणाला जर भेटायचं म्हणलं ना तर तुम्हाला 300 ते 400 रुपये द्यायचे. तिथं 2 तास वेटिंग करायचं, त्यानंतर ते तुम्हाला 2 ते 3 मिनिट भेटतात. असे लोक तुम्हाला रोज 1.5 तास तुमच्यासोबत असतात, तुमच्यासोबत हसतात, बोलतात. त्यांच्या जे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ना ते 100% इम्पॅक्ट करतात. आणि जे सकाळी इथं येतात किंवा क्लबचे मेंबर्स आहेत त्यांची लाईफस्टाईल जर आम्ही परत नीट विचार केला तर अगदी आनंदी हॅपी लाईफस्टाईल आहे. कारण का आम्ही इथं बाकी काही विषय नसतो, येतात, एन्जॉय करतात, एक्सरसाइज करतात. ज्याला स्विमिंग मध्ये इंटरेस्ट आहे ते स्विमिंग करतात. इथे टेबल टेनिस आहे, ज्याला वाटतं टेबल टेनिस खेळायचं ते टेबल टेनिस खेळतात. अद्ययावत जिम आहे, बॉक्स क्रिकेट आहे, परत लॉन आहे चांगलं, आणि सेलिब्रेशन पण रेग्युलर होत राहतात. त्यामुळे ते आनंददायी वातावरण आहे. लोकांचा इम्पॅक्ट पण चांगला आहे, लोक सपोर्ट पण चांगलं करतात. अधिकारी वर्ग आहेत, त्यांना सुद्धा बरेचसे अधिकारी असतात की जे 2-3 वर्षानंतर त्यांची बदली होती, पण तिथं बार्शीत आल्यानंतर त्यांना सुद्धा असं कुठंतरी एक ठिकाण किंवा कुठं 1-2 तास निवांत बसता यावं, तर तेच लोक आवर्जून येतात. आणि आल्यावर जो त्यांना सुद्धा आनंद होतो की बाबा बार्शीत काहीतरी चांगलं आहे. म्हणजे काही अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया अशी होती की ज्यावेळेस त्यांची बदली होऊन ते गेले, मोठे अधिकारी आहेत, तर त्यांचा सरांचा फोन आलेला की अरे गौतम, इथं जे आम्ही टाइम घालवला किंवा इथं ज्या लोकांसोबत राहिलो, आता आमची मुलं म्हणतात की पप्पा इथं आरके क्लब नाही का. ही त्यांची अशी बोलकी प्रतिक्रिया. आरके म्हणजे माझ्या पप्पांचं नाव आहे राजकुमार कांक्रिया, तर त्यांच्या नावाने हे आम्ही क्लब सुरू केलेलं. असंख्य प्रकारच्या झाडी आहेत, चिमण्या आहेत भरपूर. हा, आमच्या पप्पांना पहिल्यापासून आवड होती. आम्ही फॅक्टरीमध्ये चिमण्यांना दाना टाकायचो, तर एक असे 100-200 चिमण्या यायच्या. ज्यावेळेस एक क्लब सुरुवात झाली, पप्पांनी इथं ते
एक रिंगण केलं आणि त्यात ते राळं टाकायला चालू केलं. तर आमचं तकदीर चांगलं आहे की आज जवळजवळ 10 ते 12 हजार चिमण्या रोज तिथं येतात. 40 ते 45 गायी आहेत की ज्या दुधाच्या नाही आहेत, भाकड गायी आहेत. जे शेतकरी किंवा जे कुणी सांभाळू शकत नाही ते दुर्दैवाने त्यांच्या ते कत्तलखान्याला जायची वेळ येते, ते लोक आणून सोडतात आणि ते आपोआप चाललं जाते. काय माहिती कुठनं चालतंय, पण देव आपल्याला निमित्त केले त्यांनी, त्याच्या मार्फत चालतंय. आणि आज 45-50 गायी आहेत. आमचे घरचे सगळेजण त्याच्यात सहभाग घेतात. माझे भाऊ, माझी मिसेस, पप्पा रोज येतात. माझ्या काका, बाबू काका, ते आज एक्सपायर झाले, 2 वर्ष झाले. त्यांना त्याची फार आवड होती, ते पण रोज यायचे. पण ते एक्सपायर झाल्यानंतर आम्ही त्यांची अस्थी सुद्धा जी विसर्जित करतो, तर तिथं आम्ही 2 तिथं गोशाळेत झाडं लावले आणि त्यांना ती झाडं लावल्यामुळे आता त्यांची मुलं विक्की किंवा आमचा भाऊ किशोर ते रोज तिथे येतात. ते आपोआप असं वाटतं की बाबा ते आपले काका आपले आहेत आणि त्याच्यामुळे ती गोशाळेची पण प्रगती होतीये आणि चांगलं चालतंय. आध्यात्मिक दृष्ट्या काही आहे आपल्या आर्के क्लब मध्ये? आध्यात्मिक दृष्ट्या म्हणायचं म्हणतर आपण इथं एक असंच नॅचरल कदंब्याचं रोप आलं, झाड आलं, ते झाड लावलं आणि ते झाड लावल्यानंतर आमच्याकडे एक स्वामीनारायण जे मंदिर आहे, त्यांचे जे गुरुजी आहेत वर्षातून 2-3 वेळा बार्शीत येतात आणि काय माहिती ते आवर्जून क्लबला येतात, तिथं व्हिजिट करतात. त्यांना झाडी, पाणी, गोशाळा याबद्दल त्यांना काय वाटत असेल तर ते इथं ज्यावेळेस आले होते तर त्यांनी ते झाड बघितलं आणि अचानक म्हणलं की हे तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणलं काय नाही, म्हणलं हे कॉम्बिनेशन तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे कुठलं कॉम्बिनेशन? आमच्या काही ध्यानी म्हणीच नव्हतं. ते म्हणलं की कदंब्याचं झाड आहे, मध्ये तुम्ही तुळस लावली आहे आणि साईडला शेणाने सारून एक कट्टा केलेला आहे. मला असं नाही की झाड लावलं, आम्हाला वाटलं कट्टा करायचा, कट्टा केला नाही. म्हणलं कृष्ण भगवान जे साधना करायचे तर ती साधना कदंब्याच्या झाडाखाली गायी असायच्या तिथं आणि तुळस असायची, तर हे शांतीचं प्रतीक आहे. तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही जर कुणाला इथं तुम्ही 10-15 मिनिट जर नुसतं येऊन बसले त्या ठिकाणी तर तुम्हाला मानसिक आरोग्य जे म्हणतो ते फार चांगलं लाभल. त्याच्यानंतर आम्ही त्याचे अनुभव पण घेतले की इथं असं जर योगा वगैरे करून संध्याकाळी 10-5 मिनिट जरी बसलं ना तर चांगलं वाटतंय आणि त्याचे इम्पॅक्ट पण चांगले होतात. आमच्या इथं सकाळी योगा क्लास पण चालतो जेंट्सचा, संध्याकाळी माझी मिसेस, आमचे भावाची मिसेस स्मिता, हेमा, हे लोक योगा क्लास संध्याकाळी पण घेतात. कापुरे सर जे बार्शीतले चांगले योग टीचर आहेत ते संध्याकाळची बॅच घेतात आणि सकाळच्या टायमाला वेद पाठक सर जे योग गुरु आहेत बार्शीतले ते सकाळची बॅच घेतात. म्हणजे सगळे जी काही आरोग्य दृष्टीने ज्या गोष्टी लागायच्या त्या सगळ्या इथं आपण अवेलेबल केलेल्या आहेत. आर्के क्लबच्या माध्यमातून तर सामाजिक कार्य पण चालूच आहे तुमचं, पण रोटरी क्लबचं अध्यक्षपद पण भूषवलेलं आहे तुम्ही, तर त्याबद्दल सामाजिक कार्याबद्दल काय सांगा? तेव्हा जेव्हा तुम्ही अध्यक्ष होता तेव्हा ऍक्च्युली सोशल लोकांशी जुळणं किंवा सोशल लोकांसोबत जाण्याचा योग हा फक्त रोटरीमुळे आला. कारण का रोटरीचा अध्यक्ष, रोटरी मेंबर झाल्यानंतर विविध लोकांशी ओळख, विविध लोकांसोबत जाण्याचा योग आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस अध्यक्ष झालो आणि ज्यावेळेस ती जबाबदारी आली तर त्यावेळेस सुद्धा अनुभव घेतला की जी रोटरी मधले सुद्धा मेंबर्स होते त्यांचा जे पॉझिटिव्ह माइंडसेट असायचा की चांगलं करायचंय, जे करायचंय ते एकदम एक्स्ट्रीम लेवलला जाऊन करायचं, त्याचा इम्पॅक्ट झाला की मी ज्यावेळेस अध्यक्ष झालो आम्ही बार्शीमध्ये 11 बस स्टँड शेड्स खेडेगावामध्ये जे लोकांना रोडवर थांबायचे तर ती कल्पना आम्हाला सुचली. आम्ही बार्शी तालुक्यामध्ये 11 बस स्टँड शेड बनवले. म्हणजे ठळक कामं म्हणले तर थॅलिसेमिया जे ब्लडसाठी मुलांचा त्रास होतो तर डॉक्टर सुनील पाटील सर यांच्या माध्यमातून त्यांच्या हॉस्पिटलला थॅलिसेमिया सेंटर चालू केलं कायमस्वरूपी. परत मातृभूमीच्या सोबत राहून आम्ही आरो प्लांट्स 9-10 गावांमध्ये त्यांच्यासोबत आम्ही लावले. त्यानंतर बरेचसे सामाजिक ब्लड डोनेशन कॅम्प असतील, मॅचेस असतील क्रिकेटचे, असे बरेचसे उपक्रम केले. आणि त्यानंतर मातृभूमी प्रतिष्ठान ही जी संस्था परत चालू झाली ती त्यावेळेसच चालू झाली की रोटरीचं मी अध्यक्षपद संपायला आणि मातृभूमीची कल्पना संतोष काका ठोंबरे आणि त्यांचे बाकी सहकारी यांनी ती संकल्पना सुचवली की आपण आपल्या गावातले जी विविध संस्थातले लोक आहेत त्यांना एकत्र करून एक चांगली संस्था बनवू. तर त्या स्वरूपात ती संस्था बनली आणि त्याचं सर्व काम अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे आज. त्यामुळं रोटरी तर बेस आहे, पण त्याच्यानंतर बऱ्याचशा सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये जुडलो गेलो आणि सुदैवाने आता व्यवसाय पण असा झालाय की 20-25 वर्ष झाल्यामुळं आता तो एक सेट स्वरूपात आहे. आमचा जो स्टाफ आहे, जे आमच्या फॅक्टरीतले वर्कर्स आहेत ते अतिशय घरच्यासारखं काम सांभाळतात. त्याच पद्धतीने माझा मुलगा यश BBA करून तो पण आता जॉईन झालाय 3 वर्षापासून.
आणि भावाचा मुलगा आदित्य त्याने इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, तोही फॅक्टरीत आता जॉईन झालाय. त्यामुळे आता मला सुद्धा बराचसा वेळ आता मिळतोय की अजून काही चांगलं करू शकतो. आणि हे सगळं करायसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट साथ असते घरच्यांची, आणि ती फार चांगल्या पद्धतीने मी सुदैवी आहे की माझ्या प्रत्येक निर्णयात, ती चुकीचा असू किंवा बरोबर असू, चुकीचं जरी असेल तर ते बरोबर कसं करायचं, तर त्यासाठी माझ्या मागं अगदी ठामपणे उभी राहणारी माझी मिसेस हेमा, की त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी शक्य होतात. आणि माझे सगळे भाऊ, म्हणजे मी आवर्जून सांगतो की आमच्या कांकऱ्या फॅमिलीमध्ये की आमची सगळ्यात मोठी ताकद आहे की आमची बाइंडिंग, की नुसतं एक फोन जरी केला तर आमची आज जवळजवळ बार्शीमध्ये 41 जण आहोत, तर एका मिनिटात 5 मिनिटात सगळे आम्ही गोळा होतो. आणि कुणी कुठलाही विषय काढला, कुठलाही विषय मांडला तर कुणी त्याला एकमेकाला पोस्ट करत नाही. सगळे अगदी राहतो, सगळ्यांचे व्यवसाय वेगवेगळे आहेत, मोठे मोठे व्यवसाय आहेत सगळ्यांचे, पण बाइंडिंग जर म्हणलं तर ती सगळ्यात चांगली बाइंडिंग आमची आहे आज. म्हणजे प्रत्येक कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं तरी आपल्या कुटुंबाचा जेव्हा आपल्याला आधार असतो, आशीर्वाद असतो, तेव्हा ते पुढे जातं. ते तर 100% आहे. आणि मी आज जी काही आहे ती केवळ त्याच्यामुळेच आहे. कारण का की कोणतीही गोष्ट अरेंज करायची म्हणलं तर आपण इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकतो, आपण पैसे लावू शकतो, पण सोबत जर घरचे लोक, मनाने काम करणारे लोक, मित्र हे असतील तरच हे शक्य होऊ शकतंय. आणि आरके क्लबच्या स्वरूपात अतिशय चांगल्या मनाचे चांगले लोक आम्हाला सोबत आले. आणि हे छोटे मोठे सोशल काम जे काही होत गेले त्याच्यामुळे बरेचसे पत्रकार मित्र, बरेचसे अधिकारी लोक, बरेचशा लोकांचे त्यांचे कॉन्टॅक्ट आले. आणि मी तर आवर्जून म्हणतो की हे लोक एवढे सुज्ञ आहेत ना की ते बरोबर ओळखतात की माणूस ऍक्च्युली कसा आहे, तर ते बरोबर त्यांचं लक्ष असतंय. त्यामुळे विविध स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आपलं कौतुक पण केलं, आपल्याला आवडच्या स्वरूपात त्यांनी आपलं कामाचं पण कौतुक केलं. भगवंत मित्र मंडळ जी पुण्याची संस्था आहे त्यांनी पण आपल्याला बार्शी भूषण म्हणून अवॉर्ड दिलेला आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांचं DIC जिल्हा उद्योग केंद्र यांनी सोलापूर जिल्ह्यातली बेस्ट इंडस्ट्री म्हणून 4-5 वर्षापूर्वी आपल्याला त्यांनी पण अवॉर्ड दिलेला आहे गव्हर्नमेंटचा. बार्शी नगरपालिका यांनी बार्शी भूषण म्हणून ते पण दिलेलं आहे. आताच जस्ट युगदर्शक अवॉर्ड नितीन भोसले सरांचं जे आहे युगदर्शन आयकॉन त्यांनी पण सन्मानित केलंय. पण हे सन्मान म्हणजे हे ऍक्च्युली टीम वर्क आहे, सगळेजण मिळून करतात. फक्त आता एक समोर चेहरा आहे गौतम म्हणून ते होत आहे, पण बाकी हे सगळ्या टीमचा अवॉर्ड आहे आणि सगळ्यांची ह्यामध्ये तेवढीच मेहनत आहे. आगामी संकल्प काय आहे व्यवसायाच्या माध्यमातून? आमच्या बिझनेस तर आता मुलं वाढवायचा प्रयत्न करतात. जसं आमचे दोन्ही मुलं जॉईन झाले तसं अजून एक आमच्या भावाचा मुलगा, तो पण आता 1-2 वर्षात जॉईन होतोय. माझी मुलगी उन्नती, ते पण BBA करतीये, तर त्याचंही लास्ट वर्ष, शेवटचं वर्ष आहे, तेही आता बिझनेस मध्ये पण येणार आहे. तर आता ज्यावेळेस एवढे मोठे हँड आपल्याला सोबत आहेत, तर प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये मुलगा तर एक्सपांड करायचा विचार करतोच आहे आणि तो एक्सपांड करतो पण आहे. म्हणजे आम्ही ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या सोबत 2 वर्षापासून डेव्हलप केला. तर त्यांनी आता जवळजवळ 22 ट्रक्स नवीन घेतले आणि ते आमच्या बनणाऱ्या वस्तू, आमचे प्रोडक्ट्स त्याच्यासोबत बार्शीतले जे इथं मटेरियल, डाळ आहे, ज्वारी आहे किंवा ह्या गोष्टी, जे सोयाबीन आहे, हे जे बार्शीतनं बाहेर जातात, तर त्यांच्या ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय आपण तो पण एक चालू केलेला आहे आदित्य रोड यांच्या नावाने. त्यासोबत आता आमच्या घरच्यांचं, सगळ्यांचं, आमच्या मिसेसचं म्हणणं आहे की आपण बार्शीमध्ये राहतो, बार्शीमध्ये व्यवसाय करतो, इथं पैसे कमवतो आणि मोस्टली माणसं पैसे खर्च कुठं करतात, आता घर बांधण्यात किंवा लग्नात. तर घर तर ठीक आहे आपण बार्शीत बांधलं, पण आता लग्न म्हणलं की म्हणतात आपल्यात चांगलं करायचं तर मग बार्शीत नको, मग लोणावळा करा, महाबळेश्वर करा, गोवा करा, डेस्टिनेशन वेडिंग करा. मग हिथं कमवून, हिथं काम करून सगळे पैसे तिथं जाऊन खर्च करण्यापेक्षा म्हणलं आपण इथं का करत नाही, तर एका ठिकाणी मोठी सोय होत नाही. तर आमचं प्रोजेक्ट डोक्यात चाललंय आणि त्याची बरीचशी तयारी झालेली आहे की आपण बार्शीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग, जे बाहेरगावी जाऊन लोक लग्न करतात ते बार्शीतच राहिलं पाहिजे. म्हणजे जिथं 500 लोकांची राहायची व्यवस्था होईल, 100 रूम्स असतील, चांगले लॉन्स असतील, बोटिंग असेल, या टाईपचा एक प्रोजेक्ट आहे. त्यासाठी जागा पण आपण घेऊन ठेवलेली आहे. आणि येणाऱ्या 8-10 वर्षामध्ये आमच्या घरातच जवळजवळ 15-17 लग्न आहेत. मग आम्ही थोडंसं मारवाडी असल्यामुळं व्यवसायाची पण जोड लावतोच आहे त्याला, की मग बाहेर जाऊन करून तिथं खर्च करण्यापेक्षा इथंच जर केलं तर इथला पैसा इथंच राहील आणि इथल्या लोकांना पण रोजगारचं उपलब्ध होईल. म्हणजे केटरिंगवाले असतील, मंडपवाले असतील किंवा साऊंडवाले असतील, आणि लोकांना पण जाणं येणं ते पण कन्व्हिनियंट होऊन जाईल, की त्या दृष्टीने विचार करतो. आणि बहुधा या 1.5-2 वर्षांमध्ये आपण त्याचं
प्रोजेक्ट आपण तो सुरू करत आहोत. किती छान, मस्त. असं लवकर व्हावं म्हणजे ते. तर आगामी संकल्पना तुमच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी भरपूर यश लागो ही भगवंत चरणी प्रार्थना करते आणि बार्शी टुडेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.